सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह. दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल आजच्या योग दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी आज आवर्जून उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे नेते सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमचे मार्गदर्शक कर्जत मतदारसंघाचं 3 वेळा नेतृत्व करणारे सन्माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड, त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळी,
या ठिकाणी उपस्थित उपाध्यक्ष आमचे, मला नेहमीच त्यांचं प्रेम लाभतं असेल, आमचे वसंत काका होईल, आमचे दीपकजी बेहरे, त्यानंतर सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, कार्यक्रम चालू आहेत विद्यार्थ्यांच्या. या विविध पक्षांच्या वतीने होणाऱ्या या सत्काराला आपण पात्र ठरला त्याबद्दल सर्वात पहिले आपला अभिनंदन. आपल्या या यशामध्ये आपल्या पालकांची अथक मेहनत, आपल्या गुरुजनांची आपल्याला लाभलेलं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपल्या अजोड मेहनतीची साथ, याच्यामुळे आज आपल्याला चांगलं यश लाभलेलं आहे. आणि आपल्या आयुष्यात आपण चांगलं कर्तृत्व करावं, आपण यशस्वी व्हावं, याच्या शुभेच्छा देण्यासाठी आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर तुमच्यासारखेच काही विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये यश लाभावं, त्यांना आमच्याकडून मदतीचा हात व्हावा, यासाठी काही गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप आपण करणार आहोत. आणि त्यासाठी काही आपले विद्यार्थी मित्र इथे उपस्थित आहेत. नक्कीच तुमचा सत्कार होताना पाहून त्यांनाही प्रेरणा मिळेल. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याचप्रमाणे माझे पक्षातील सर्व सहकारी, माझे अपदेष्ट आणि मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला जो गुणगौरव होतोय त्याच निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पुढील काळामध्ये दैदिप्यमान यश मिळवाल, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पक्षाचे सर्व मान्यवर आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेश्री भगत, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विद्यार्थी गुरुगौरव समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, राजेश भगत यांनी आपला वाढदिवस आपल्या गुरुजनांच्या सोबत साजरा व्हावा असा मनोदय व्यक्त केला आणि आजचा हा कार्यक्रम होतो. ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, श्रम घेतले, चांगला अभ्यास केला, त्यांना चांगले मार्क्स मिळाले. तालुक्यातून पहिले आलेले 10 विद्यार्थी 10वी आणि 12वीचे आपण या ठिकाणी सत्कार करण्यासाठी घेतलेले आहे. निश्चितपणे त्या 10 जणांचं, 10वीच्या 10 जणांचं 12वीच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांच्याकरता जे मौलिक असं मार्गदर्शन केलं, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. आज आपल्या कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, या कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी राजेश भगत, 46वा वाढदिवस त्यांचा या ठिकाणी संपन्न होतोय. आणखी 54 वाढदिवस त्यांनी साजरे करावे अशा त्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी, या मतदारसंघाचं विधानसभेमध्ये ज्यांनी 3 वेळा प्रतिनिधित्व केले असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेश भाऊ, मंचावरती उपस्थित असणारे वसंत भोईर साहेब, सर्व उपस्थित मान्यवर सहकारी, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी आज जे काम करतायत, भाऊ आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी काम करत असताना आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वसामान्य लोकांच्या आशा आकांक्षा ज्या भारतीय जनता पार्टीकडून आहे, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून सरकारच्या माध्यमातून जे काही होऊ शकतं ते करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अशा वेळेला भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने लोकांच्या सुखदुःखाशी जोडली गेलेली आहे.
आणि म्हणून या सर्व समाजामधल्या उगवत्या पिढीला त्यांच्या पुढच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्याचबरोबरीनं त्यांना शैक्षणिक मदत जी काही करू शकतो ती केली पाहिजे या भावनेतून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आज असा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबद्दल खरंच आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे. आज आमचे सहकारी अविनाशी कोळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. परवा त्यांचा वाढदिवस 19 तारखेला साजरा झाला. त्याही दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन कर्जतमध्ये करण्यात आलेलं होतं. मला असं वाटतं की एक चांगली परंपरा कर्जतमध्ये राखली जाते आणि हीच परंपरा अशीच वाढीस लागो आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांचा दुवा भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सातत्याने मिळत राहो आणि तो आम्हाला सर्वांना अधिक चांगलं, अधिक मेहनतीनं काम करण्याची प्रेरणा देत राहो अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. राजेशजी, या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शुभेच्छा, आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. आपण असंच चांगलं जोरदार काम करत राहो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.